आत्ताचं जे सेगमेंट आहे हे तुमच्या खुपण्याचं आहे. पूर्ण सिंपथीज आमच्या तुमच्या बरोबर आहेत. तर जाणून घेऊ इच्छितो तुमचं खुपणं. आपण संतोषपासून सुरुवात करूया. संतोष, झेंडासारख्या चित्रपटामधनं आपण जी कार्यकर्त्याची भूमिका मांडली, कार्यकर्त्याचं खुपणं मांडलं. संतोषच्या मनातलं, त्या संतोष शिंदेच्या मनातलं जे खुपणं होतं ते तुला कधी बोचलंय का, जाणवलंय का? नक्कीच त्या संतोष शिंदेच्या मनातलं खुपणं जाणवलंय. ती कार्यकर्त्यांची होणारी हेळसांड, त्यांची ससे होलपट किंवा रादर त्यांची तगमग, की एका पक्षासाठी त्यांनी सुरुवात जेव्हा ते आलेत या क्षेत्रात की बस हेच माझं दैवत आणि हेच माझं कार्य, हेच माझं ध्येय, आणि अचानक ज्याला आयडल त्यांचा जो आहे तो अचानक कुठेतरी पाठ फिरवतो आणि ह्यांना न विचारता, ह्यांना न जुमानता आता काय करायचं. अर्थात ते गाणं इतकं टच होऊन जातं प्रत्येकाला की कोणता झेंडा घेऊ आधी, हाच प्रश्न आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या. तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्याचा हा सिनेमा आहे. मला सॅल्यूट करायचं वाटतो राजसाहेबांना या बाबतीत. तर अवधूत, खरं सांगतो मला, तर आपण ते अनुभवलं चित्रपट करताना, आम्ही बोललो की ती थोडीशी एक भूमिका होती, राजेश शृंगारपुरेने केली होतं ते काम, राजसाहेबांशी थोडंसं रिलेटेड ते होतं, बऱ्यापैकी होतं म्हणेन. पण आम्हाला असं वाटलं की कदाचित मनसेचे कार्यकर्ते आक्षेप घेतील, खूप दंगा होईल, खूप टेन्शन आलं होतं रिलीजच्या वेळेला. तर तुलाही त्याच टेन्शन होतं. बरोबर. पण त्यावेळेला राजसाहेबांनी जो स्टान्स घेतला किंवा जे त्यांनी सांगितलं की नाही, माझ्यावर टीका करून जर एक मराठी चित्रपट पुढे जात असेल तर मला ते मान्य, मला आनंदच आहे. अच्छा. आणि अशा वेळेला त्याच आपल्याच एका मराठीच माणसाने आपल्या मराठी चित्रपटाचे त्याच्यावर जो काय झाला प्रकार तो खूप ॲज अ कलाकार म्हणून मला आवडलेला नाही. निर्माता म्हणून मला किती बोचला माझ्या खिशाला हे नंतर सांगतो. पण मला असं वाटतं की ज्या कामासाठी आपण ते आपले मार्गदर्शक किंवा एक माननीय नेते जे आहेत, कोणी कुठल्याही पक्षाचे, आज मी माझ्या महाराष्ट्रात, माझ्या घरात मी सुरक्षित नाहीये, तर ती सुरक्षिततेची जाणीव मला व्हावी त्याकरता त्यांनी काहीतरी करावं. या लुटुपुटच्या आमच्या गोष्टीत तुम्ही नका पडू, तुम्ही खूप मोठे आहात, मोठ्या मोठ्या गोष्टी करा. वा वा. संतोष जोयकर. क्रांती रेडकर, तुमच्या खुपण्याकडे येताना अजूनही आपली ओळख ही कोंबडी पळाली गर्ल आहे, आयटम गर्ल आहे, हे कुठेतरी खुपतं का? मला नक्कीच खुपतं. ती एक इमेज किंवा ते एक लेबल पुसण्यासाठी भरपूर मेहनत घेतली मी. आजही मला ह्याच्यासाठी मला वाईट वाटत नाही की जर मला कोंबडीसाठी ओळखत असतील तर डेफिनेटली मी हॅप्पी आहे, मी खुश आहे. कारण की माझ्याकडून त्या गाण्यात खरंच चांगला परफॉर्मन्स झाला असेल की माझ्यावर लोकांनी एवढं प्रेम केलं, तर जर त्या ॲप्रिसिएशनला मी वाईट म्हणाले तर मीच खोटी आहे असं मी समजेन. त्यामुळे जर त्या एका गोष्टीसाठी ती लोक माझ्यावर प्रेम करत असतील, डेफिनेटली मी ग्रेटफुल आहे. पण कुठे ना कुठे आपल्या इंडस्ट्रीत असंच नाही म्हणू शकत, प्रत्येक इंडस्ट्रीत असं होतं की खूपच टाईपकास्ट केलं जातं ऍक्टर्सना. म्हणजे एक क्रांती रेडकर, एक रेशम सेठ, एक अमृता खानविलकर, एक सोनाली असली तर त्यांना ग्लॅमरस भूमिकाच द्या, किंवा एक सोज्वळ वगैरे भूमिका असेल तर ती रुजुता करेल किंवा एक भार्गवी करेल, किंवा सुमित्रा भावेंचा सिनेमा असेल तर तो एक अमृता सुभाष करेल किंवा एक सोनाली कुलकर्णी करेल. तर हे मिक्स अँड मॅच का होऊ शकत नाही? काय क्रांती रेडकर सुमित्राताईंची फिल्म करू शकत नाही, किंवा का तिला येत नाही ती फिल्म तिच्या वाट्याला? किंवा एक भार्गवी करेल की ग्लॅमरस रोल, ती कॅरी करेल, घेईल ती मेहनत, शील वर्क ऑन हर बॉडी, ती दिसेल ग्लॅमरस, तिचा मेकअप चेंज होईल, पण तिच्यावर एक्सपेरिमेंटच जर कोण करायला तयार नाहीये तर हा बदल घडून येणं खूप कठीण आहे. आणि मला असं वाटतं हा कुठेतरी बदल घडावा. संतोष, आतापर्यंतचा जो महाराष्ट्राच्या चित्रपटाच्या हिरोंचा इतिहास आहे तो दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे आणि आता भरत जाधव, मकरंद अनासपुरे कायम कॉमेडी हिरो चाललेले आहेत. आणि तुमच्यासारखे जे शरीर बिरीर कमवून असे अमिताभ बच्चन सारखे हिरो असतात, मग अंकुश चौधरी असू दे किंवा तू असू देस, तुम्हाला तेवढा, तुम्ही कधी स्टार होत नाही, हे खुपतं का? अर्थात खुपतं, पण ड्यू रिस्पेक्ट, खूप मोठी मोठी नावं तू घेतलीस. अर्थात दादा कोंडके किंवा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आज मकरंद अनासपुरे, भरत जाधव, तर हे कॉमेडी त्यांनी त्यांचं ते पारंगत आहेत किंवा एक्सपर्ट आहेत. पण आज आमच्या फिल्म्स किंवा जर आम्ही तयार होतो, असं नाही की आम्ही कॉमेडी करू शकत नाहीये, पण जी कॉमेडी त्या लोकांची त्यांना आवडते, त्या लोकांना, ज्या लोकांना आवडते, प्रेक्षकांना आवडते, तीच एक लाट चालू आहे, तसेच चालू आहेत. पण आता अंकुश चौधरीनी आम्ही केलेला रिंगा रिंगा किंवा एक झेंडा किंवा असे काही सिनेमे, पिकनिक माझा सिनेमा जो ॲक्शन फिल्म, आता जसं लोक, आता मला सांग की ॲक्शन हिरो अक्षय कुमार, सैफ अली खान, सलमान खानचा दबंग बघायला आपल्या इकडचं कांबळे, लेले, दामले, जोशी जातात ना,
पण त्याच लोकांना आपल्या मराठीमध्ये जर ऍक्शन हिरो आहे, अनिकेत विश्वासराव, आता आमची एक फिल्म येते फक्त लढ म्हणा, असे ऍक्शन हिरो, तर त्यांना बघायला तुम्ही का नाही येत? तशाच त्यात आज कुठे कमी पडलं मराठी सिनेमा काय? आज मग बरेच जण बोलतात काय मराठी सिनेमा काय फरक वाटत नाही हिंदी आणि मराठी. मग तरी का? मग तरी तुम्हाला सखू, आली सखू, गेला भिकू किंवा ताईच्या बांगड्या, दादाचं धोतर, बाबांचा चष्मा, ह्या प्रकारचे सिनेमे का ह्यालाच का? आणि वेगवेगळे विषय येत आहेत मराठीत. आणि असं नाही म्हणजे मला हे खूपतं म्हणून मी सांगतोय, म्हणजे ते आहेत. आज भरत जाधवने सुद्धा रिंगारिंगामध्ये काम केलंय, छान काम केलंय, त्यांनी व्हेरिएशन दिलेले आहेत. मग आहे ना, तर तुम्ही हे पण आम्हाला पण द्या ना चान्स, एकदा बघा तर आमचा सिनेमा आम्ही कसं करतोय, आम्ही पण करतो या, असं मला म्हणायचं. पण मला खूप मला हे माहिती आहे की तुला विक्रम गोखलेंची ऍक्टिंग चांगली करता येते आणि तुला मधुरा वेलणकरांचा आवाज चांगला काढता येतो. तर एक सीन आहे की जिकडे आता विक्रम गोखले मधुरा वेलणकरला ऍक्टिंगच्या टिप्स देतात की तू कशी ऍक्टिंग कर हे समजावून सांगतात. हा आम्हाला सीन दोघ जण करून दाखव. चला. विक्रम बघा, सॉरी, तुमच्या आज्ञेने हे करतो. आणि मधुरा, तू माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. आय लव्ह यू मधुरा. मधुरा वेलणकर बसली आहे आणि विक्रम बघा तिकडे येतात. ओके. बाई किती उशीर. सॉरी. चला लवकर. लोकांचा टेकच सुरू होत नाहीये. करणार कधी, मी जाणार कधी. अरे सर आला. बरं इकडे नाव काय तुझं? अवधूत गुप्ते. चहा सांगतो. अवधूत, मला साखर कमी सांगा जरा. कसे आहात? बरं बरं झालं, उत्तम, फार ठीक नाहीये. ठीक आहे, ओके. बाकी मस्त, छान. लग्न झालं माझं. हो. अभि आहे घरी, आता थोड्या वेळाने जाईल ऑफिसला. म्हणजे ऐकतेस त्याचं? म्हणजे मी ऐकतेच. बरं. मी खूप चांगला संसार करते माझ्या नवऱ्याबरोबर, कळलं? त्याच्याबद्दल काही बोलायला मी खपवून घेणार नाही. एक मस्करी मिनिट. गेली तुझी. हॅलो रुजू. काय नाही, विक्रम काका बसले आहेत. करते मी तुला, थांब जरा, ते काहीतरी सांगतायत मला. थांब थांब. अगं कर ग, तू एकटीच आहे एक दिवशी शॉपिंगला. मी काय करू? दरवेळेस मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. आपलं लग्न झालंय का? माझं लग्न अभिशी झालंय की नाही? हा चल बाय. रुजू तर हो, तिला वाटतं माझं तिच्याशीच. ठीक आहे, चल चल. तू एक कुठला सिनेमा पाहिला मी तुझा? कुठला? तुझा सिनेमा पाहिला होता एक, हापूस. तुम्हाला आवडला? फार काही बरा नाही झालाय, चांगलं पण काम बरं केलंस तू. खरंच? थोडं तुला सांगायचं होतं मला. मी येऊ? तू बाळ कुठे गेला? अरे बाळा, चहाचं काय? सांगितलं. सिगरेट कुठली ओढतोस? नाही, मी नाही आवडत. काकाला शिकवतोस? खिशात आहे, काढ. नाही नाही, राहू दे, मला नको. कुठली आहे? ही आहे गोल्डफ्लेक. गोल्डफ्लेक असू दे. एक मिनिट. लाईट्स ऑफ प्लीज. इथे नाटक चालू आहे आणि आम्ही ते परफॉर्म करतोय, त्यामुळे परफॉर्मन्स चालू असताना मला कोणाचेही फोन चालू नको. ओके? सर. सॉरी. तुम्ही पळा लोका. मधुरा आता तुला काय फोन करून सांगते ते मला आता माहित ती तर नाही. मला झोडपून काढेल. मधुरा, चांगली.